हॅलो स्टुडंट्स, आपण मागच्या व्हिडिओमध्ये इको फ्रेंडली सेलिब्रेशन्स या पत्राचा अभ्यास केलेला आहे. पर्यावरणपूरक असे, पर्यावरणाला पोषक असे उत्सवांचं स्वरूप कसं असावं, ते कसे साजरे करावेत हे बघितलेलं आहे. तर आता आपण त्याच्यावरचे पॉइंटर्स सोडवणार आहोत. पहिला आहे गेस द मीनिंग ऑफ, म्हणजे जसे आपण शब्दार्थ लिहितो तेच आहेत. पहिलं आहे अमेझिंग. अमेझिंग म्हणजे आश्चर्यकारक, विस्मयकारक असं. सेलिब्रेटेड म्हणजे साजरा केला. क्रॅकर्स म्हणजे फटाके. पेपर लँटर्न, नुसतं लँटर्न असतं तर त्याचा अर्थ कंदील असा होतो, पण पेपर लँटर्न आहे म्हणजे कागदाने तयार केलेला कंदील. तर त्यांचा अर्थ तुम्हाला समजला आहे, तो प्रश्न 1 मध्ये लिहायचा आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही कठीण शब्द धड्यातले वाटत आहेत त्यांचीसुद्धा एक यादी तुम्ही करायची आहे. दुसरा प्रश्न आहे लिस्ट द इम्पॉर्टंट पॉईंट्स फ्रॉम ईच पॅरेग्राफ ऑफ द लेटर. म्हणजे आता पत्र आपण वाचलं, एकूण 6 परिच्छेद आहेत. तर त्या परिच्छेदामध्ये प्रत्येक परिच्छेदात एक मुद्दा असा महत्त्वाचा सांगितलेला आहे, तर त्याची यादी तुम्ही करायची आहे. उदाहरणार्थ पहिला जर परिच्छेद घेतला तर त्याच्यामध्ये पर्यावरणपूरक असा गणेश उत्सव अमेरिकेमध्ये साजरा केलेला आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे, तर ते लिहायचं आहे. तर तसं तुम्ही एकूण 6 परिच्छेदांचं लिहायचं आहे. त्याच्यानंतर आहे तिसरा प्रश्न, लिस्ट द फेस्टिवल्स वी सेलिब्रेट एनी 5 अँड द इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ देअर सेलिब्रेशन. बघा, भारतामध्ये दर महिन्याला आपण कोणता ना कोणता तरी सण साजरा करत असतो. तर त्यापैकी कोणत्याही 5 सणांची तुम्ही यादी करायची आहे आणि त्यांच्या त्या उत्सवातले महत्त्वाचे भाग, म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने ते साजरे करता त्याबद्दल थोडक्यात लिहायचं आहे. आता हा जो दुसरा आणि तिसरा प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्ही मराठीतून लिहिलं तरी चालणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न चौथा आहे क्विज द टीचर ॲज शोन ऑन पेज 40. 40 पानावरती दाखवलेलं आहे क्विज द टीचर, म्हणजे शिक्षकांनाच तुम्ही कोडं घालायचं आहे आणि ती वेगवेगळ्या पद्धतीची कोडी खाली दिलेली आहे. यू मे ॲड द फॉलोइंग क्वेश्चन्स टू युअर क्विज, म्हणजे तुम्ही तुमच्या प्रश्नमंजुषेत पुढील प्रकारच्या प्रश्नांचा समावेश करू शकता. आता पहिलं आहे हाऊ डू वी से डॅश इन इंग्लिश. मग इथे आपण इंग्लिशमधला एखादा शब्द घालू शकतो. हाऊ डू वी से पर्यावरणपूरक इन इंग्लिश, किंवा हाऊ डू वी से फटाके इन इंग्लिश, म्हणजे या शब्दांना मराठीत काय इंग्रजीत काय म्हणतात ते सांगा. त्याच्यानंतर आहे व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन डॅश अँड डॅश, म्हणजे ओपन आणि क्लोज याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, काय फरक आहे. म्हणजे प्रश्न असा होईल व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन ओपन अँड क्लोज. तिसरा आहे व्हॉट्स द अपोजिट ऑफ डॅश. या शब्दाचं अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द कोणता. आता समजा मी प्रश्न घेताना तिथे शब्द घेतला ब्युटिफुल. व्हॉट्स द अपोजिट ऑफ ब्युटिफुल, मग तुम्हाला त्याचं उत्तर माहिती आहे की ब्युटिफुलचं अपोजिट अगली आहे. तर अशा पद्धतीने या तिन्ही प्रश्नांची तिथे उत्तरं तयार करायची. तिथे तुम्हाला गाळलेल्या जागी तुम्हाला हवे ते योग्य अर्थाचे शब्द घालून तुम्हाला ते कोडं तयार करायचं आहे. त्याच्यानंतर 5वा प्रश्न आहे डिस्कस द फॉलोइंग, म्हणजे खालती दिलेल्या जे मुद्दे आहेत त्यांची चर्चा करायची. आता जर आपण वर्गात असू तर हा प्रश्न चांगल्या पद्धतीने आपण घेतला असता. पहिला प्रश्न आहे विच फेस्टिवल्स डू वी सेलिब्रेट ऑन अ लार्ज स्केल. तुम्ही कोणते उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे करता. आपण सगळेच उत्सव मोठ्या प्रमाणावर मोठ्या आनंदाने साजरे करत असतो.
पण त्यातल्या प्रत्येक सणाचं काहीतरी वैशिष्ट्य असतं आणि ते समजून घेऊन आपण तो साजरा करत असतो. शाळेत पण बऱ्याचदा आपण ते अनेक सण समारंभ साजरे करतो. त्या वेळेला बाई त्या सणांची माहितीसुद्धा तुम्हाला सांगत असतात. त्याच्यानंतर दुसरं आहे, चूज एनी वन फेस्टिवल अँड डिसाईड विच पार्ट्स ऑफ द फेस्टिवल आर इको फ्रेंडली अँड विच आर नॉट इको फ्रेंडली. आता म्हणजे कुठलाही एक सण किंवा उत्सव तुम्ही निवडायचा आणि त्यातला तो ज्या पद्धतीने आपण साजरा करतो आहे त्याचा कुठला भाग हा पर्यावरणपूरक आहे, पर्यावरणाचं संवर्धन करणारा आहे आणि कोणता भाग पर्यावरणाला हानिकारक आहे हे आपण ठरवायचं आहे. त्याच्यासाठी त्यांनी पान नंबर 63 पानावरती दुसऱ्या 2 सणांचा उल्लेख करून त्यांची माहिती दिलेली आहे. त्याची मदत घ्या असं त्यांनी म्हटलेलं आहे. ते पुढे येणारच आहे आपल्याला. आणि तिसरा प्रश्न आहे, आता दुसऱ्या प्रश्नाचं स्पष्टीकरण द्यायचं झालं तर आपण इको फ्रेंडली कुठले सण साजरे करतो आणि कुठले नाही. होळीमध्ये बघा, होळीमध्ये सगळे हानिकारक रंगांनी होळी खेळतात, पण तुम्ही जर नैसर्गिक रंगांनी होळी खेळलात तर ते आपल्या शरीराच्या दृष्टीने आणि पर्यावरणालासुद्धा ते पोषक होईल. दिवाळीमध्ये जर फटाक्यांचं प्रमाण कमी झालं तर नक्कीच प्रदूषणाचं प्रमाण, हवेतल्या धुराचं प्रमाण, त्यानंतर होणारे जे श्वसनाचे आजार आहेत त्याचं प्रमाण कमी होईल. तिसरा प्रश्न बघा, व्हॉट कॅन वी डू टू सेलिब्रेट फेस्टिवल्स इन ॲन इको फ्रेंडली वे. म्हणजे पर्यावरण पोषक पद्धतीने आपले सण साजरे करण्याकरिता आपण काय करू शकतो याबद्दल बऱ्याचदा आपण चर्चासुद्धा वर्गात करतो. तर त्याचं उत्तर तुम्ही मराठीतून लिहायचं आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 5चं उत्तरसुद्धा तुम्ही मराठीतून लिहिलं ABC तरीही चालू शकेल. त्याच्यामध्ये तुमची मतं तुम्ही लिहायची आहेत. यासाठी तुम्ही तुमच्या आईवडिलांशी, तुम्ही भावंडांशी चर्चा करा की या सणात काय बदल करता येईल. आता घरी आहोत आपण आणि आताच्या परिस्थितीत तर सण साजरे करायला थोडी बंधनंसुद्धा आहेत. मग कुठल्या पद्धतीने साजरा केला तर तो पर्यावरणाला पोषक ठरेल याची चर्चा तुम्ही करा आणि त्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला मराठीत लिहून पाठवायची आहेत. आता 6वा प्रश्न बघा, वेगळा आहे. थिंक ऑफ अ मॉडर्न फेस्टिवल अँड न्यू वेज ऑफ सेलिब्रेटिंग इट. आधुनिक जे पद्धतीचे सण किंवा उत्सव आहेत आणि ते साजरे करण्याच्या नवीन पद्धती यांचा तुम्ही विचार करा. फॉर एक्झाम्पल, उदाहरण म्हणून त्यांनी दिले अ रीडिंग फेस्टिवल, म्हणजे वाचन महोत्सव. बघा, वाचन महोत्सव ही संकल्पना तुम्हाला थोडी नवीन आहे, पण आपल्याकडे जेव्हा लायब्ररीचा तास असतो, वाचनालयाची पुस्तकं आम्ही तुम्हाला देतो, तेव्हा बऱ्याचदा वाचनाचं महत्त्व सांगतो. आणि आपल्याकडे वाचनाची फक्त गोष्टींचीच पुस्तकं नाही आहेत, तर प्रवास वर्णन आहे, कवितांचा संग्रह आहे किंवा बडबडगीतांची पुस्तकं आहेत किंवा शब्दकोड्यांची पुस्तकं आहेत, वैज्ञानिक माहिती देणारे असे पुस्तकं आहेत. तर ते सगळ्या पुस्तकांच्या वाचनाने तुमची आकलनशक्ती समृद्ध कशी होईल याकडे आपण लक्ष देत असतो. त्यामुळे वाचन महोत्सव हा उपक्रम एक सण म्हणून आपण साजरा करायला, समारंभ म्हणून साजरा करायला हरकत नाही. जेव्हा नव्याने शाळा सुरू होईल तेव्हा आपण अशा प्रकारचा कार्यक्रम नक्की घेऊया. त्यामुळे 6वा प्रश्न तुम्ही काही लिहू नका, फक्त तो समजून घ्या. त्याच्यानंतर 7वा प्रश्न आहे, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालील वाक्य वाचा. पहिलं आहे, वी आर गोइंग टू मेक अ ब्युटिफुल पेपर लँटर्न ॲट होम. ह्याचा अर्थ काय होतो आहे की आम्ही आमच्या घरी एक सुंदर कागदाने तयार केलेला कंदील बनवणार आहोत. आय एम गोइंग टू मेक अ मॉडेल ऑफ फोर्ट रायगड. मी रायगड किल्ल्याची प्रतिकृती बनवणार आहे. आता इथे नोट दॅट द फ्रेजेस वी आर गोइंग टू, आय एम गोइंग टू शो फ्युचर प्लॅन्स. म्हणजे तुम्ही भविष्यात काय करणार आहात हे या शब्दांवरून आपल्याला कळते. गोइंग टू दोन्ही वाक्यात आलेलं आहे बघा त्याच्यावरून. तर
तशा पद्धतीचं फ्युचर प्लॅन्स जेव्हा आपण वापरायचे असतात किंवा आपल्याला सांगायचं आहे की मला भविष्यात या गोष्टी करायच्या आहेत, तेव्हा तुम्ही गोईंग टू, विल अशा शब्दांचा वापर करायचा आहे. आता 3 वाक्ये त्यांनी पूर्ण करायला तुम्हाला दिलेली आहेत. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस मीनिंगफुली. आवर टीचर इज गोईंग टू डॅश, माय फादर इज गोईंग टू डॅश, माय ग्रँडमदर इज गोईंग टू डॅश. ती 3ही वाक्य तुम्हाला पूर्ण करायची आहेत योग्य अर्थाने. मग आता इथे गोईंग टूचा उपयोग कशा पद्धतीने केलेला आहे, तर भविष्यकाळामध्ये आपण काय करणार आहोत त्या गोष्टीचा उल्लेख त्याच्यातून होतो आहे. गोईंग टू आणि अधिक मूळ क्रियापद अशा रचनेने करता येते. आता मागच्याच भागामध्ये आपण पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स बघितलं, तर ही काही फ्युचर टेन्सची रिलेटेड वाक्य त्यांनी दिलेली आहे. आता पॉइंटर नंबर 8 जो आहे पेज नंबर 62वरचा, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे राईट अ लेटर टू युअर फ्रेंड ऑर कझिन यूजिंग द फॉलोइंग फॉर्मॅट. त्यांनी तुमच्या भावाला किंवा तुमच्या मित्राला, मैत्रिणीला पत्र लिहिण्यासाठी एक फॉर्मॅट, एक आकृतिबंध दिलेला आहे गाळलेल्या जागांचा. तर तो तुम्हाला भरून सुंदर असं पत्र तयार करायचं आहे. आधीची 2 पत्रांचा तुम्ही नीट अभ्यास केला असेल तर ह्या पत्रातल्या गाळलेल्या जागा तुम्हाला नक्की भरता येतील. तर अशा पद्धतीने हे ते 1 ते 8 पॉइंटर्स प्रश्नोत्तर आपण आता बघितलेली आहेत, ती सोडवून मला ग्रुपवर पाठवायची आहेत. थँक्यू.